सोल्युशन. मग सोल्युशनमध्ये काय सांगितलं बघा, 5x इक्वेशन काय दिलेलं आहे, 5x - 3 अपॉन x + 1 आणि इथं दिलेलं आहे x - 3. मग बघा दोन फॅक्टर दिलेले, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असेल तर काय करावं लागेल, a अपॉन फर्स्ट फॅक्टर x + 1 प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर x - 3. ठीक आहे. मग हे झालं इक्वेशन नंबर 1. मग आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5x - 3 अपॉन x + 1 x - 3 इक्वल्स टू a इंटू x - 3 प्लस b इंटू x + 1 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय येणार, x + 1 आणि x - 3. ठीक आहे. तर बघा हे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर होती, इथं खाली लिहायचं वाटलं तर. ठीक आहे, तुम्हाला ओळखता आली पाहिजे, नाही लिहिलं तरी चालेल. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. ठीक आहे. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असल्यावर असं एक्सपान्शन होतं. मग बघा इथं काय की डिनॉमिनेटर दोन्हीकडे सारखा आला, मग हा डिनॉमिनेटर काय होणार, कट होऊन जाणार. ठीक आहे. मग हा डिनॉमिनेटर जर कट केला तर नेक्स्ट काय राहिलं, 5x - 3 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये x - 3 प्लस b इंटू x + 1. याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. ठीक आहे. आता काय करायचं, a आणि b फाइंड आउट करायची. मग आता a आणि b फाइंड आउट करताना बघा आपले फॅक्टर काय आहे, दोन फॅक्टर आहे, x + 1 आणि दुसरा काय आहे x - 3 इक्वल्स टू 0 करायचं. पण 0 जर केलं आपण तर x + 1 इक्वल्स टू 0 आणि b दुसरा काय येणार, x - 3 इक्वल्स टू 0. x - 3 इक्वल्स टू 0 म्हणजे इथे x इक्वल्स टू काय येणार आहे, -1 आणि इथं काय येणार, x इक्वल्स टू +3. मग बघा आता काय करायचं, पुटिंग. बघा सगळ्यात पहिले इथं आता ए फाइंड आउट करायचं. ए फाइंड आउट करताना याचा फॅक्टर बघायचं बीचा. मग बीच्या करस्पॉन्डिंग कोणता फॅक्टर आहे, तर x + 1 इक्वल्स टू 0. मग x इक्वल्स टू काय येणार आहे, हा +1 इकडे गेले मायनस होणार, -1. मग पुटिंग इन इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये जर पुट केलं आपण तर काय येणार, मग बघा इथे येणार इक्वेशन नंबर 2 मध्ये 5 इंटू -1 -3 इक्वल्स टू a इंटू -1 - 3 प्लस b इंटू -1 + 1. ठीक आहे. मग बघा इथं काय होणार, आता 5 इंटू -1 काय होणार, 5 -5 येणार. ठीक आहे. -3 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार, -1 -4 -1 -3 -4 येणार. त्यानंतर ना प्लस b इंटू +1 इंटू -1 काय येणार, b इंटू 0 येणार. ठीक आहे. मग बघा इथं -5 आणि -3 काय येणार, -8 इक्वल्स टू a इंटू -4 काय येणार, -4a आणि b इंटू 0 0 येणार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला बघा -8 इक्वल्स टू -4a. मग बघा इथं काय होणार, a इक्वल्स टू -8 अपॉन -4. मग a इक्वल्स टू काय येणार, तर बघा मायनस मायनस काय होणार, कट होणार. 4 1 4 4 2 8 म्हणजे इथे येणार आहे 2. इथं काय येणार आहे +2. ठीक आहे. मग आपल्याला a इक्वल्स टू किती भेटलं, +2 भेटलं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं, b फाइंड आउट करायचं. आता b फाइंड आउट करताना काय करावं लागेल, बघा हे मिटवतो मी. एक मिनटं, ब्राईटनेस खूप जास्त झाला, डोळ्याला त्रास होतोय. ठीक आहे, थोडा कमी करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता आपल्याला काय की a ची व्हॅल्यू भेटली, आता b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग b ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना a चे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. a चे करस्पॉन्डिंग फॅक्टर काय, x इक्वल्स टू -3 इक्वल्स टू 0. मग इथं काय लिहिशान, x इक्वल्स टू, आता हा -3 इकडे आल्यावर प्लस होणार, पुटिंग इन इक्वेशन x इक्वल्स टू 3 पुटिंग इन इक्वेशन
नंबर 2. ठीक आहे. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा पुट केल्यानंतर काय येईल, इक्वेशन नंबर 2 आता 5 इंटू एक्स. मग 5 इंटू एक्स बघा, मग हा 5 ब्रॅकेटमध्ये येणार एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे 3 प्लस नाही मायनस, ठीक आहे, -3 इक्वल्स टू इथं काय येणार ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार +3 -3 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 3 + 1. ठीक आहे. मग बघा 5 3 किती होतं 15 -3 बरोबर ए इंटू ब्रॅकेटमध्ये 3 - 3 0 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 4. ठीक आहे. मग बघा 15तनं 3 गेले, इथं राहिले 12 ए इंटू 0 0 प्लस 4 इंटू बी 4b. मग बघा इथं काय येणार बी इक्वल्स टू 12/4, कारण की हा 12 इकडं 4 काय आहे मल्टिप्लाय, इकडे आलं डिवाइड होईल, म्हणजे 12/4 म्हणजे बी इक्वल्स टू किती आलं, बी इक्वल्स टू 4 त्रिक 12, म्हणजे बी इक्वल्स टू आलं +3. ठीक आहे. मग बघा आता ए आणि बीच्या व्हॅल्यू ज्या आल्या त्या काय करायच्या पुट करायच्या. कशामध्ये पुट करायच्या, इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. मग आता इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. मग लिहायचं पुटिंग ए इक्वल्स टू किती आलं 2 अँड बी इक्वल्स टू 3. पुटिंग इन इक्वेशन 1. पुटिंग इन इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. मग बघा आता इक्वेशन 1 मध्ये पुट केलं, इक्वेशन नंबर 1 काय होतं 5x - 3 अपॉन x + 1 आणि x -3. ठीक आहे. मग इक्वल्स टू आता ए काय आला आपला 2 आपण फर्स्ट फॅक्टर काय होता x + 1, त्याच्यानंतर ना प्लस, तर बीच्या जागेवरती 3 पुट करायचं, 3/x -3. ठीक आहे. मग या काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. मग बघा आपण काय केलं इथं, सगळ्यात पहिले काय करायचं, प्रॉब्लेम बघितल्यानंतर ऑब्झर्व करायचं फॅक्टर कशी. मग फॅक्टर बघितली x + 1 आणि x -3. मग हे कसे फॅक्टर आहे, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. लिनियर म्हणजे काय की x ची पॉवर 1 आहे, आणि नॉन रिपीटेड आहे. नॉन रिपीटेड म्हणजे काय की x + 1 एकदाच आहे, x -3 पण एकदाच आहे. ठीक आहे. मग त्याच्यानुसार आपण त्याचं लिहिलं a आपण फर्स्ट फॅक्टर प्लस b आपण सेकंड फॅक्टर. नंतर ना आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिनॉमिनेटर सेम होता, कॅन्सल झाला. मग आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटलं. नंतर ना ए फाइंड आउट करायचं होतं, म्हणून बीच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर बघितलं, x + 1 = 0 घेतलं, म्हणजेच x